मनाचा पाळणा करू. मला प्रेम जपायला आवडतं. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे तो 4-5 दिवसानंतर आला आहे. त्याचं मित्रांनो कारण जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल, नाहीतर टेलिग्रामला देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मुलं किंवा मुली दोघं देखील बनवू शकताय आणि एकदम खतरनाक क्वालिटीची एकदम जबरदस्त अशी कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ते प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे. प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर मित्रांनो काही या प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे त्या प्रकारच्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपली जी काही पहिली स्टेप असणार आहे त्यामध्ये ऑडिओ तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ऑडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की ऑडिओवरती क्लिक करून जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ इथे ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला इमेज ॲड करण्यासाठी एक ब्लॅक इमेज इथे मी ॲड करून दिलं. सिम्पली या इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इमेजला सिलेक्ट केल्यानंतर कलर अँड फिलवरती क्लिक करून आता मित्रांनो हे जे काय नाव दिसते तुम्हाला माहितीच आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि जो फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे त्याला सिलेक्ट करून वरती प्लसवरती क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला जो काही फोटो असणार आहे तो बॅकग्राऊंडला सेट होईल. आता मित्रांनो ही जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो ॲड करण्यासाठी ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो या ग्रुप अँड मास्कच्या लेअरला सिलेक्ट करून नंतर तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बनवणार आहे सिम्पलरित्या त्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. जो काही आपला रेक्टँगल शेप आहे याच्या खालच्या बाजूला सेट करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो बघू शकता आता प्रॉपर आपला जो काही फोटो असणार आहे या शेपमध्ये तुम्हाला सेट करायचा आहे. तर बघू शकता आपला जो काही फोटो आहे तो फोटो सेट झाला आहे. तर मित्रांनो सेम तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये देखील फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो फोटोला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही इथं दिसतंय म्हणजे मोकळे टेक्स्ट आहेत तर ह्या ज्या काही टेक्स्टचे लेअर आहे त्या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून आता मित्रांनो इथे जो पण डायलॉग येणार आहे तो डायलॉग इथे तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यासाठी इथं एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो डायलॉग मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असणार आहे तो डायलॉग या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके जो काय डायलॉग आहे तो डायलॉग मी इथे ॲड करतो. तर मित्रांनो इथे जे काही डायलॉग आहे ते मी कॉपी करून घ्यायचे. तर या प्रकारे तुम्हाला पेस्ट करायचे आहेत. आता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही आपल्या डेमोमध्ये टेक्स्ट बघितलं त्या प्रकारचं डायरेक्टली तुम्हाला टेक्स्ट दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. हा जो काही डिसेबलचा ऑप्शन आहे इथून तुम्हाला कलरला डिसेबल करायचा आहे. डिसेबल केल्यानंतर या प्रकारचं टेक्स्ट तुम्हाला बघायला भेटेल. आता सिम्पली पुढच्या टेक्स्टवरती यायचं आहे. इथं जे काही दुसरं डायलॉग असणार आहे हा डायलॉग ॲड करायचा. नंतर मित्रांनो बॅक येऊन कलरवरती क्लिक करून सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करून घ्यायची आहे. या प्रकारे आपलं टेक्स्ट वगैरे ॲड झाल्यानंतर आता मित्रांनो जो काही बॅकग्राऊंडला मी ओव्हरले व्हिडिओ ॲड करायला तुम्हाला दिला आहे सिम्पली तो ॲड करण्यासाठी आपल्याला 6.10च्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं. जो काही तुम्हाला मी व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो त्याला फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. आणि फुल स्क्रीनला सेट केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ असणार आहे ह्याला आपल्या जे काही आपण आता डायलॉग ॲड केले त्यांच्या खालच्या बाजूला असं सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याला थोडंसं झूम करून घ्या म्हणजे काही व्यवस्थित आपला जो काही व्हिडिओ असेल ते सेट होऊन जाईल. आता मित्रांनो व्हिडिओला सेट केल्यानंतर पुढे देखील तुम्हाला मी काय म्हणजे ब्लॅक इमेज दिलेत त्या ब्लॅक इमेजमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करून जे काही तुमचे फोटो आहेत ते फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता मित्रांनो जेवढ्या पण या ठिकाणी ब्लॅक इमेज मी तुम्हाला दिले त्या सगळ्यामध्ये मी फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो फोटोला तर मी आता ॲड केले. फक्त तुमचा जो काही पुढचा ग्रुप आहे या ग्रुपला आता विषय कसा करायचा बघू शकता. मागे जे काही तुम्ही अलाइट मोशनचं हे बघताय म्हणजे अलाइट मोशनला बॅकग्राऊंडचा जो काही इमेज तुम्ही बघताय तो इमेज तुम्हाला कसं घ्यायचं हे सांगतो. आता मित्रांनो हे तुम्हाला इमेज तर दिसणार नाही तर ही इमेज ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला या. सुरुवातीला आल्यानंतर थोडंसं खाली असं या प्रकारे स्क्रोल केल्यानंतर हे जे काही ग्रुप वगैरे दिसतात आता तुमचे फोटो या ठिकाणी असतील तर सिम्पलरित्या मित्रांनो ह्याचं तुम्हाला सर्वात अगोदर स्क्रीनशॉट मारायचा आहे. या प्रकारे स्क्रीनशॉट मारल्यानंतर आता मित्रांनो सर्वात अगोदर स्क्रीनशॉट मारल्यानंतर आता हा जो काही आपला ग्रुप आहे या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघू शकता जे काही त्या म्हणजे आपल्या अलाइट मोशनचं स्क्रीनशॉट ॲड करायसाठी हा जो काही खाली स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दिसणार आहे सिम्पली ब्लॅक कलरची PNG दिसेल. त्या PNGला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करून हे जे काही नाव दिसतं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे काही तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला होता सिम्पली तो स्क्रीनशॉट इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो स्क्रीनशॉटला ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंडला आपला जो काही अलाइट मोशनचा स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट या ठिकाणी प्रॉपर सेट होऊन जाणार आहे. आता मित्रांनो नंतर त्या ग्रुपमधली इमेज ॲड करण्यासाठी ग्रुप 1च्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ग्रुप अँड मास्कच्या लेअरला सिलेक्ट करून नंतर इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करून ह्या ज्या काही तुम्हाला PNG दिलीत या PNGमध्ये तुमचे फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत.
फोटो ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकताय बऱ्यापैकी आपले फोटो वगैरे ॲड करून झाले. लास्टचा फोटो देखील तुम्हाला लास्टच्या फोटोला सिलेक्ट करून करंट फीवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कसं चेंज करायचं ते तर माहितीच आहे. आता मित्रांनो शेक इफेक्ट मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी तुम्हाला बॅक येऊन आपला शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता इथं राऊंडेड रेक्टँगल म्हणजे तुम्हाला एक मी इफेक्ट दिला आहे. सिम्पली ते राऊंडेड रेक्टँगल सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये तुम्हाला येऊन हे जे काही सुरुवातीचे तुम्हाला 2 ग्रुप दिसत आहेत, या 2 ग्रुपला तुम्हाला हा जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आता मित्रांनो जो काही टेक्स्टचा इफेक्ट दिसतोय सिम्पली या टेक्स्टला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या मेन बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करून बघू शकता इथे जे काही तुम्ही डायलॉग ॲड केली त्या डायलॉगला तुम्हाला हा जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता आपलं जे काही टेक्स्ट आहे ते एकदम जबरदस्तरीत्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो टेक्स्ट इफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं नंतर शेक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही लास्ट आहे तुम्हाला इथे काळी पीएनजी दिसत्या या पीएनजीला सिलेक्ट करून ह्याचा देखील तुम्हाला इफेक्ट कॉपी करून आपली मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता कुठे या पोझिशनला हा जो काही फोटो आहे किती सेकंदवरचा 15.9 सेकंदवरचा. तर ह्या 15.9 सेकंदवरती आल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे तुम्हाला हा इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून टाकायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पलरित्या तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. एक मिनिट एक विषय राहिला ती म्हणजे मित्रांनो आता आपले हे जे काही टेक्स्ट आहे हे टेक्स्टच्या बाजूला म्हणजे टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला आपण एक जो काही ओव्हरले व्हिडिओ ॲड केला त्याची जे काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो तुम्हाला इथून कट करायचा आहे म्हणजे स्प्लिट करून टाकायचा आहे. आणि मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जो काही एक मी ओव्हरले दिला आहे सिम्पली तो ओव्हरले या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले ॲड केल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे इथं व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ झाला आहे. आणि मित्रांनो हा जो काही फोटो आहे म्हणजे आपल्या 11.21ची बीट या बीटवरती आल्यानंतर देखील तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे या प्रकारचा. आणि हा जो काही व्हिडिओ असणार आहे हा तुम्हाला आपले जे काही फोटोज आहेत त्या फोटोच्या खालच्या बाजूला म्हणजे या प्रकारे असं सेट करायचं आहे आणि त्या व्हिडिओला सिलेक्ट करून तुम्हाला इथे लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती याची ऑपोसिटी ब्लेंडिंग मोड ठेवायचे. ओके, आणि ऑपोसिटी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी देखील करू शकताय. आता मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झाला आहे. सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.